नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 4 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या प्रकारच्या व्यवहारांवरती निर्बंध घातलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नॉन डिलिव्हरेबल डेरिव्हेटिव्स या व्यवहारांवरती. महत्त्वाचे पॉइंट्स पाहायचे. रिझर्व्ह बँकेने रुपयाशी संबंधित एनडीडी म्हणजे नॉन डिलिव्हरेबल डेरिव्हेटिव्स वरती निर्बंध आणलेले आहेत. एनडीडी करारांसाठी प्रत्यक्ष चलनाची देवाणघेवाण होत नाही. या व्यवहारामध्ये नफा तोटाचा फरक रोख स्वरूपात सेटल करतात आणि बरेच एनडीडी व्यवहार US डॉलरमध्ये सेटल होत असतात. एनडीडीचा वापर 2 गोष्टींसाठी होतो, जोखीम कमी करायला आणि सट्ट्यासाठी. हे लक्षात घ्या. भारतात कॅपिटल अकाउंटवरती नियंत्रण आणण्यासाठी एनडीडी बाजार वाढला. हे व्यवहार बहुतेक वेळा परदेशी बाजारात होत असतात किंवा होतात. आरबीआयसाठी मुख्य उद्दिष्ट म्हणजे याचा की सट्टा कमी करणं, बाजारात पारदर्शकता ठेवणं आणि रुपयाचा दर स्थिर राखणं, यासाठी हा निर्णय घेत असते आरबीआय. ठीक आहे. पुढील प्रश्न दुसरा, भारताने कोणत्या घटनेचा निषेध केलेला आहे सध्या? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लेबनॉनमध्ये UN शांतता सैनिकांची हत्या जी झाली आहे त्यावरती भारताने निषेध वर्तवला आहे. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. भारताने लेबनॉनमध्ये UN शांतता सैनिकांच्या हत्येचा तीव्र निषेध केलाय. या हल्ल्यामध्ये इंडोनेशियाचे 3 शांतता सैनिकांचा जीव गमवावा लागलाय त्यांना. हे सर्व सैनिक युनायटेड नेशन एंटरिम फोर्स इन लेबनॉन या मोहिमेत कार्यरत होते आणि UNFIL ही संयुक्त राष्ट्रांची दक्षिण लेबनॉनमध्ये शांतता राखण्याची खास मोहीम आहे. हे लक्षात ठेवा. या हल्ल्यामुळे UN शांतता सैनिकांसमोर असलेले गंभीर धोके पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहेत. पुढील प्रश्न तिसरा, राज्यातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? सध्या हे डिक्लेअर केलेले आहे आणि त्याचं नावही डिक्लेअर झालेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, निरुपमकार अप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह असं त्याचं नाव असणार आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ठाण्यातील वाघबीळ या भागामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठं नाट्यगृह उभारणार आहेत आणि नाट्यगृहाचं नाव निरुपमकार अप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह असणार आहे. या प्रकल्पाची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. नाट्यगृहात एकूण 2500 प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था असेल. या संपूर्ण प्रकल्पासाठी जवळजवळ 138 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. पुढील प्रश्न चौथा, भारताने बर्किन फासो ला कोणती मदत केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तांदूळ या पिकाचे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताने बर्किन फासोला 1000 मेट्रिक टन तांदूळ मदत म्हणून दिलाय. ही मदत मानवीय सहाय्याचा भाग आहे असं भारताचं मत आहे. आणि बर्किन फासो हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. हा देश लँडलॉक देखील आहे, भौगोलिक स्थिती त्याची. आणि बर्किन फासोचा उत्तर भाग साहेल प्रदेशात येतो आणि येथे हवामान कोरडे आणि दुष्काळग्रस्त आहे. भारताची मदत जागतिक अन्न सुरक्षा आणि साऊथ साऊथ कोऑपरेशन मजबूत करण्यासाठी दिलेली आहे. पुढील प्रश्न पाचवा, दुसरी आंतरराष्ट्रीय कार्बन परिषद म्हणजे प्रकृती 2026 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्लीला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. प्रकृती 2026 ही दुसरी आंतरराष्ट्रीय कार्बन परिषद आहे. ही परिषद नवी दिल्लीमध्ये झाली. याची थीम आहे अनलॉकिंग कार्बन फायनान्स फॉर NDC
इम्प्लिमेंटेशन ग्लोबल पार्टनरशिप अँड डिजिटल पाथवे थीम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कार्बन फायनान्स आणि NDC अंमलबजावणीवरती चर्चा झाली यामध्ये, आणि भारताचं 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे, आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी ही परिषद महत्वाची आहे. पुढील प्रश्न 6वा. वाढवण ते NH48 द्रुतगती महामार्ग प्रकल्पासाठी कंत्राट मंजुरी कोणत्या संस्थेनं दिली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया NHAI ने. महत्वाचे पॉइंट्स पहा. NHAI ने वाढवण बंदर ते NH48 द्रुतगती महामार्गासाठी कंत्राट मंजूर केलेला आहे. हा प्रकल्प EPC पद्धतीने उभारणार आहेत, म्हणजेच सगळं काम, रचना, खरेदी आणि बांधकाम एकाच कंत्राटदाराकडे असेल. प्रकल्पाचा खर्च जवळजवळ 2,360 कोटी इतका आहे, आणि महामार्गाची लांबी 32.1 किलोमीटर आहे. हा महामार्ग प्रदेश नियंत्रित असेल, म्हणजेच फक्त ठराविक ठिकाणीच प्रवेश मिळेल यामध्ये, आणि महामार्ग दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग NE4 आणि NH48 ला जोडणारा आहे, हे लक्षात ठेवा. बंदराचा पहिला टप्पा 2030 पर्यंत पूर्ण होईल. पुढील प्रश्न 7वा. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे 14वे मंत्रिस्तरीय संमेलन म्हणजे MC14 कुठे आयोजित करण्यात आले होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कॅमेरून याउंडे येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. WTOचे 14वे मंत्रिस्तरीय संमेलन MC14 याउंडे कॅमेरून येथे झालं. हे संमेलन 26 ते 29 मार्च 2026 या काळात पार पडलं. ल्यूक मेग्लॉय मार्गा अतांगना यांनी अध्यक्षपद सांभाळलं. नाव थोडं वेगळं, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कृषी सबसिडी, ई-कॉमर्स आणि WTO सुधारणा या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे या दरम्यान, आणि ई-कॉमर्सवरील सीमा शुल्क स्थिती यावेळी संपली, आणि भारत FID म्हणजे इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन ऑफ डेव्हलपमेंट कराराला विरोध करत होते या दरम्यान. प्रश्न 8वा. INS तारागिरी F41 चा समारंभ कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विशाखापट्टणम येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. INS तारागिरी F41 हे भारतीय नौदलाचं स्टेल्थ फ्रिगेट आहे, आणि या जहाजाचं उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते होईल. या फ्रिगेटमध्ये रडारवरती कमी दिसणारं स्लेट तंत्रज्ञान आहे. 75% पेक्षा जास्त भाग भारतीय बनावटीचे वापरलेले आहे. या प्रकल्पात 200 पेक्षा जास्त MSMEs सहभागी आहेत, आणि INS तारागिरी मध्ये कंबाइंड डिझेल और गॅस प्रोपल्शन सिस्टीम दिलेली आहे. पुढील प्रश्न 9वा. कोणत्या संस्थेला डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी चा दर्जा देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, NCERT ला. फुल फॉर्म पाहून घ्या. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. हा दर्जा शिक्षण मंत्रालयाने UGCच्या सल्ल्याने दिलेला आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने यासाठी शिफारस केली होती. NCERT ला हा दर्जा डिस्टिंक्ट कॅटेगरी अंतर्गत देण्यात आलेला आहे. NCERT ला संशोधन आणि डॉक्टरेट PhD कार्यक्रम सुरू करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. NCERT ही स्वायत्त संस्था आहे, ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन. पुढील प्रश्न 10वा. यशोदा आणि कृष्ण हे चित्र विक्रीत विक्रम ठरले, हे कोणी काढलेले आहे? तर हे चित्र पर्याय क्रमांक ए बरोबर आहे, राजा रवी वर्मा यांचा आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. हे चित्र जवळजवळ $17.9 मिलियन म्हणजेच
भारतीय 167.2 कोटीला विकलं गेलेलं आहे. हे सर्वात महागडे आधुनिक भारतीय चित्र ठरले आहे. त्यामुळे या चित्राची विक्री सॅफ्रोनट लिलावात मुंबईत झाली आणि हे चित्र 1890च्या दशकात तयार करण्यात आले होते. या विक्रीमुळे भारतीय कलेची जागतिक मूल्य वाढत असल्याचे दिसते. पुढील प्रश्न 11वा. होर्मुझ समुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी कोणत्या 2 देशांनी सहकार्य करण्याचं ठरवले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फ्रान्स आणि दक्षिण कोरिया. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. फ्रान्स आणि दक्षिण कोरियाने होर्मुझ समुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी सहकार्य करायचे ठरवलेले आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मार्कन यांनी दक्षिण कोरियाला भेट दिली आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जी मायुंग हे आहेत आणि ही बैठक सोल येथे झाली. होर्मुझ समुद्रधुनी जागतिक व्यापार आणि तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि फ्रान्स आणि दक्षिण कोरियाने ऑफशोर वारा ऊर्जा आणि खनिज क्षेत्रातही सहकार्य करणार आहेत. प्रश्न क्रमांक 12. IQ एअर अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 2 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्ली येथे AQI 500 पेक्षा जास्त नोंदवला गेलेला आहे. हा AQI स्तर अत्यंत धोकादायक म्हणजे हजार्डस कॅटेगरीमध्ये मानला जातो. या प्रदूषणामुळे दृश्यता कमी झाली आणि शहर धुळीने झाकले गेलेले आहे. प्रदूषणामुळे श्वसन, हृदय आणि फुफ्फुसाच्या समस्या वाढतात. कमी वाऱ्याचा वेग आणि तापमान उलटफेर यामुळे प्रदूषण अडकते आणि वायू प्रदूषण कमी होण्यासाठी पाऊस किंवा जोरदार वारे आवश्यक असतात. तर आजचे आपले 4 एप्रिल 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. एकच विनंती आहे, लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.